आता 2-4 दिवस जे आहे ते राहून यावं मम्मीसोबत, म्हणजे थोडं भावांना त्यांना पण बरं वाटेल. आता आम्ही इथं फाट्यावर उतरलो आहे आणि आता मामा घ्यायला येणार आहे. हा ना सो हॅलो कर हॅलो. बघा आमचं बाबू टकलं बाबू, अगं डोळ्यात जाईल ग. हाय हॅलो नमस्कार, मी कविता स्वागत करते आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत का? आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत. तर आता संध्याकाळचे 8 वाजलेले आहे आणि मला जायचं आहे माझ्या मम्मीकडे. पप्पांचा महिना आहे, दुसरा महिना पप्पांचा. खूप वाईट वाटते. पप्पाला भेटायला जाताना वेगळं सुख होतं आणि आता असं पप्पांचा महिना म्हटलं ना, शब्द पण सुटत नाही. आता स्वयंपाक वगैरे केला आहे, सिंपलच केलं आहे, डाळ भात बनवलं आहे. मी इथं कपडे वगैरे काढून ठेवले होते आणि प्रांजलीच बॅग भरली आहे. प्रांजल बोलली मम्मा मी भरते बॅग. तर आता मी रात्रीचं निघणार आहे. पप्पांचा महिना जे आहे ते मंगळवारचा आहे, पण म्हटलं 2-3 दिवस मम्मीसोबत टाईम घालावं, मम्मीसोबत राहावं थोडं, म्हणजे मम्मीला पण थोडं बरं वाटेल. पहिल्या महिन्याला गेले होते, त्याच्यानंतर गेलेच नव्हते आणि आता प्रांजलचं स्कूल पण चालू होणार आहे. त्यानंतर म्हटलं आता 2-4 दिवस जे आहे ते राहून यावं मम्मीसोबत, म्हणजे थोडं भावांना त्यांना पण बरं वाटेल. नंतर स्कूल चालू झाल्यावर जसं सुट्टी भेटेल तशी मी जात जाईल मधून. तर आता दादा, मी, प्रांजल आम्ही 3 जण निघणार आहे रात्री. प्रांजलनेच बॅग भरली आहे आणि प्रांजल झाडांना पाणी देत होती. इथं बघा, इथं ना सॅक भरून ठेवली आहे कपड्यांनी, म्हणजे जास्त कपडे नाही. एक साडी घेतली आहे आणि एक ड्रेस, प्रांजलसाठी 2 ड्रेस घेतले आहेत ऑलरेडी. प्रांजलचे तिथं खूप सगळे कपडे आहेत. फक्त डाळ भात बनवलं आहे आणि जास्त काही बनवलं नाही आहे. सकाळची भेंडीची भाजी होती आणि प्रवासामध्ये जास्त काही हेवी खावं वाटत नाही. रात्रीचा पण प्रवास आहे, म्हटलं सिम्पलच खाऊया म्हणून डाळ भातच बनवलं. प्रांजलचे पप्पा पण बोलत होते जास्त काही बनवू नको प्रांजल, जास्त पाणी नको टाकू, हां खाली येतात लोक, जातात पाणी सांडतं खाली, मग ते काका ओरडतात, खालचे वॉचमॅन काका. टाकू नको तू पाणी, पप्पा टाकणार आहे, राहू दे पाणी, सकाळीच टाकतो. पप्पाला थोडी यायचं आहे आपल्यासोबत. तर मग आता सगळं आवरलं आहे. झाडं जास्त नाही आहे, पण प्रांजलची लई खोटापाटी असते एकदम. इथं मनी प्लांट वगैरे आता मोठा झालाय तो, सगळा पसरलाय. डायरेक्ट इथपर्यंत आलाय तो. हां, आणि लसूण आणला होता ना मी गावाकडून, तर असं इथं बांधून ठेवलाय लसूण. असं एकदम कांदे ठेवले तिकडं, सगळं आवरून ठेवलंय. आता आम्ही रात्री निघणार आहे, जेवण वगैरे करून निघू आम्ही. तर आता 10-10:30 वाजता, म्हणजे 10 वाजता घरातून निघू, म्हणजे 11-11:30 वाजता आम्हाला बस लागते. म्हणजे आम्ही जाऊ छत्रपती संभाजीनगरला जाणार, मग तिथून आम्ही वैजापूरला जाणार. सकाळी 7-8 वाजता पोहोचणार. नाही, सकाळी पोहोचणार 7-8 वाजता वैजापूरला. कपडे घाल तू, असं हे नको करू. आणि तुम्ही माझे ब्लॉग आहे ना रोज बघत जा. इथून पुढे मी रोज ब्लॉग बनवणार आहे. 2 महिने तर काय ब्लॉग बनवलेच नव्हते, कारण की सगळं रिझन तुम्हाला माहिती झालं आहे. पप्पांच्या आठवणीत हे सगळं दिवस चालू होते आणि आंटी मला बोलल्या की कविता तेच धरून बसू नको, थोडंसं तू तुझ्याकडे लक्ष दे, तुझं काम आहे ब्लॉगिंग वगैरे बनवते, छान ब्लॉग वगैरे बनवत जा, म्हणजे तुझं मन थोडं डायवर्ट होईल. रिया पण बोलत होती, त्यामुळे मग मी सगळेच मला, म्हणजे आंटी रिया दोघी पण बोलत होता की नाही बाबा तू पण तुझं कामाला सुरुवात कर. थोडं व्यस्त झालं तर मग थोडंसं मन हे होतं, पण आठवण तर काही मात्र जात नाही, कारण की रोज येणारा फोन आणि रोज होणारं बोलणं आता होत नाही. त्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं. नाही तर काय, काही गोष्टी नसतात आपल्या हातामध्ये. तर आता जाणार आहे मम्मीकडे, तिथं जमलं तर मी ब्लॉग काढेलच. तर चला, ब्लॉग शेवटपर्यंत तुम्ही बघत राहा
घरातील सगळं काम वगैरे आवरून आम्ही निघालो होतो आमच्या प्रवासाला. छत्रपती संभाजीनगरला आम्ही आता निघालेलो आहे. आता पहिले आम्ही जाणार आहे वाकडेवाडी बस स्टॉपला. तिथून आम्ही बसने जाणार आहे छत्रपती संभाजीनगर. त्यानंतर तिथून आम्ही वैजापूरला जाणार आहे मम्मीकडे. तर म्हणजे रात्रीचे जवळपास 11 वाजले होते. आम्ही घरातून निघालो होतो. बसचं टायमिंग वगैरे सगळं माहिती आहे, त्यामुळे आम्ही उशिरा निघालो होतो. रात्रीचा प्रवास जरा बरा असतो, कारण की उन्हाचं वातावरण म्हणजे अजून ऊन भरपूर आहे. त्यामुळे म्हटलं रात्री थोडं थंड वातावरण असतं, त्या वातावरणामध्ये प्रवास कळून येत नाही आणि रात्री झोपेमध्ये वेळ पण कळत नाही. त्यामुळे आम्ही रात्रीचा प्रवास शक्यतो जास्त करतो. तर बघा आता आम्ही निघालो आहे घराकडून. इथं दादा, मी, प्रांजल आम्ही सगळे निघालो आहे ऑटोनी. आत्ता आम्ही पोहोचलेलो आहे वाकडेवाडी बस स्टॉपला. तर इथं खूपच गर्दी आहे आणि तिकीट काढण्यासाठी अशी रांग वगैरे लागलेली होती. AC बसनी वगैरे जावं म्हटलं, तर आता आम्ही तिकीट काढलं. त्यानंतर मी डायरेक्ट शूट घेतलंच नाही. डायरेक्ट मी छत्रपती संभाजीनगरला पोहोचलो. आम्ही सकाळी 6 वाजता, 6:30 वाजले होते. तर मी तिथं पोहोचलो होतो. प्रांजल खूप दमल्यासारखी झाली होती आणि मस्त बसलेली होती. झोप वगैरे सगळ्यांची छान झालेली होती. तर आता आम्ही वैजापूरची बस येईपर्यंत वाट बघत होतो आणि दादा पण खूप थकल्यासारखे झाले होते, कारण की एवढं कम्फर्टेबल नसतं सीटवर झोपणं. पण कसं तरी आपलं रात्र काढायची होती. आणि आता आम्ही इथं छत्रपती संभाजीनगरला पोहोचलो आहे. आता वैजापूरची बस येईपर्यंत आम्ही इथं वाट बघतो आहे. तर चला, तुम्ही पण ब्लॉग शेवटपर्यंत बघा. कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला मात्र विसरू नका. फायनली आता आम्ही पोहोचलेलो आहे जरूळला, म्हणजे माझ्या माहेरी. तर बस या मार्गे आली होती. तर आम्ही आमच्या रोडवरतीच इथं जो फाटा होता ना, तिथं आम्ही उतरून घेतलं. म्हटलं वैजापूरला न जाता परत वैजापूरला भावांना त्यांना बोलावं लागेल घ्यायला. मग आम्ही त्या दादांना, म्हणजे कंडक्टर दादांना विनंती केली की आम्हाला इथं सोडता का. तर सकाळी सकाळी होती आणि बसमध्ये जास्त गर्दी पण नव्हती, तर त्यांनी आम्हाला इथं सोडलं. मग दादाला म्हटलं चला आपण पायी जाऊ. दादा बोलतो नको बाबा, गाडी बोलव. मग माझ्या भावाला कॉल केला आणि आता तो गाडी घेऊन आम्हाला घ्यायला येतो आहे. घरी पोहोचलो आम्ही. मस्त फ्रेश वगैरे झालो, आंघोळ वगैरे केली. दादाची आंघोळ झाली, प्रांजलची झाली, माझी पण आंघोळ वगैरे झाली. छान वाटलं. आंघोळ केल्यानंतर थोडंसं फ्रेश वाटलं. भावाचा मुलगा आता खूप मस्ती करायला लागला आहे खूप भांडण करतो, मुलींना खूप त्रास पण देतो. तर बघा आता इथं माझ्या भावाच्या मुली वगैरे आहे. शाळेला सुट्टी आहे त्यामुळे घरीच आहे आणि मस्त म्हणजे त्या पण भारी वाटलं. आत्या आल्या नाही का, सगळेजण एकत्र असे जमले होते. त्याच्यानंतर बघा तो सगळ्यांना त्रास देत होता, काठी घेत होता. आणि मग भावाची मुलगी माझे केस करत होती. ती बोलली आत्या चल मी तुझे केस करून देते. मी बोलले चल कर मग माझे केस. तर मुलींना खूप छान वाटतं ना, आणि मी गेले सगळं वातावरण चेंज झालं होतं. तर चला ब्लॉग शेवटपर्यंत बघा. लय मस्ती चालू यांची. लय निघाले का ग, विचारलंच नाही. एका ठिकाणी ठेवण्यात जातील जेवणात संध्याकाळी. चांगला विचार कोणता काढ पहिले. गौरी गौरी नाचती. गौरी इकडे. गौरी अरे आई गो, बसवली बाई यानं काठी मला. का रे हाय बाबू, मम्मी याच्याकडून घे ग. लय स्मोकर झालंय पोरग. मी एकदा उठले ना मग सगळ्यांना काठी खाली मारी. सोनू सोनू काय काही नाही, खेळती. असं कसं खेळती, भांडणं करते. बाबू हॅलो कर, हॅलो कर, हॅलो. बघा आमचं बाबू टकलं बाबू. अगं डोळ्यात जाईल ग. हॅलो कर, हॅलो कर, हॅलो कर, हॅलो हॅलो. सगळं माझे नाही की सगळं आता ग. केस गळणे बंद होण्यासाठी काहीतरी उपाय राहतो फोन मध्ये. आता गौरी कशी दिसती गौरी. गौरी निघाला का सिद्धी तुझ्या पण गुंता निघाला खाली. विसरलेच नाही सकाळपासून. एवढे केस निघले. बघ ना, गंडा घालू का? हातातून सोडू नको फक्त. कसं मारून गेला पाहिजे तो. मी घरी पोचल्यावरती आई खूप रडली होती. आईसोबत मी पण खूप रडले. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं, पण कुठेतरी पप्पांच्या आठवणी होत्या. त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केली
आणि भावाच्या मुलासोबत खूप मस्ती केली. त्याच्यानंतर मग मुलांनी ना सांगितलं होतं, तू येणार आहे तर आम्हाला इडलीचं पीठ घेऊन येशील का? मुलांना खावंसं वाटलं, म्हटलं चला घेऊन जाऊया. तर मग 2 किलो इडलीचं पीठ घेऊन गेली होती. सांबार बनवलं वहिनीने त्यांनी. मी इडली बनवली. असं स्वयंपाक वगैरे झाला होता. त्यासोबत भाजी चपाती पण बनवली होती, कारण की सगळ्यांनाच इडली नाही आवडत. मुलांसाठीच बनवली होती, मुलांना खूप आवडती. तर मस्त आता स्वयंपाक वगैरे झालेला आहे. जेवण वगैरे करणार. असा गेला माझा गावाकडचा पहिला दिवस. कसं वाटलं कमेंट करा.